अखेर मनसेच्या लढ्याला यश आले आणि सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील बामडोंगरी, उल्वे, नवी मुंबई येथील घरांच्या किमती रुपये 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आलाय आणि सोडत धारकांना फार मोठा दिलासा मिळालाय। दर्शकांना सांगू इच्छितो की सिडकोने दिवाळी 2022 मध्ये उल्वे, बामणडोंगरी या ठिकाणांसाठी 7849 घरांची अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी महागृहनिर्माण योजनेअंतर्गत सोडत काढली होती। ही योजना आणि सोडत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असताना देखील सिडकोने या घरांच्या किमती 35 लाखांच्या घरात ठेवल्या होत्या, जे पात्र सोडतधारकांच्या आवाक्याबाहेरील होतं आणि म्हणूनच जेव्हा हा विषय सोडतधारकांनी मनसेचे गजानन काळे यांच्यासमोर मांडला तेव्हा गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने या विरोधात सिडको महागृहनिर्माण योजनेअंतर्गत दिवाळी 2022 घरांचे दर कमी करणं आणि अनेक प्रश्नांकरिता नवी मुंबई मनसेद्वारा चळवळ उभी केली। त्यानंतर चळवळीच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत या विषयाच्या अनुषंगाने गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सोडतधारकांच्या शिष्टमंडळाने सिडको सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन मागणी पत्र सुपूर्द करण्यात आलं। इथेच न थांबता चळवळीचा दुसरा टप्पा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून लढा संदर्भात मार्गदर्शन कागदपत्र पडताळणीसाठी मार्गदर्शन सल्ला आणि गृह कर्ज मेळावा घेण्यात आला। यानंतर चळवळीचा तिसरा टप्पा म्हणजे या चळवळीत सहभागी होण्यासाठी मनसेकडून #सिडको ओव्हरप्राइस्ड होम्स हे अभियान चालवण्यात आलं। चळवळीचा चौथा टप्पा म्हणजे प्रशासनाकडून आणि राज्य सरकारकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे मनसेनं भीक मागो आंदोलन, घरांचे दर कमी झालेच पाहिजे असा एल्गार करत भीक मागो आंदोलन छेडलं। चळवळीचा पाचवा टप्पा जो या चळवळीचा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे गजानन काळे यांच्या माध्यमातून सिडको सोडतधारकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव घेण्यात आली आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचून सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली। चळवळीचा सहावा टप्पा म्हणजे सिडको सोडतधारकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली। चळवळीच्या सातव्या टप्प्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत बैठक आयोजित करून सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश जारी केले। चळवळीचा आठवा आणि महत्त्वपूर्ण टप्पा निर्णायक ठरला आणि अखेर नवी मुंबई मनसेच्या संघर्षाला यश आलं आणि मनसेची मागणी आणि त्याच आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील बामणडोंगरी, उल्वे, नवी मुंबई येथील 35,30,000 किमतीची सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या रुपये 2.5 लाख रकमेच्या अनुदानामुळे यशस्वी अर्जदारांना ही सदनिका केवळ 27 लाख या किमतीत उपलब्ध होणार आहे। मला माझ्या आतापर्यंतच्या 20 वर्षाच्या सगळ्या सामाजिक राजकीय चळवळीत आतापर्यंतचा हा अत्यंत अवघड आणि कठीण असा प्रश्न होता। मुळातच सिडको सारखं महामंडळ आणि त्याचबरोबर राज्य सरकार या दोघांशी खूप टोकाचं भांडण करून हा लढा यशस्वी कितपत होईल याबद्दल मनात शंका होती, पण सर्व सिडको सोडतधारक असतील ज्या पद्धतीने आदरणीय राजसाहेबांनी या विषयात पुढाकार घेतला। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जॉईंट एमडींना भेटलो। सिडकोचे एमडी ह्या प्रश्नावर भेटायला सुद्धा तयार नव्हते, कारण कुठल्याही परिस्थितीत हा आर्थिक बोजा सिडकोवर पडणार होता। सिडकोने चुका केलेल्या होत्या की पंतप्रधान आवास योजनेतलं घर हे 30 लाखांच्या आतमध्येच असायला हवं होतं, पण ते 35 लाख ठेवलं, ज्यांची उत्पन्न मर्यादा मात्र 3 लाखच। त्यांना लोन कसं मिळणार याची कुठलीही तजवीज सिडकोने केलेली नव्हती। हा लढा आम्ही केला, जॉईंट एमडींना भेटलो, नंतर चालवला, मोठ्या प्रमाणात लोक भीकमागा आंदोलनात आली, तिथे आम्ही इशारा दिला आणि आदरणीय राजसाहेबांच्या दरबारी हा विषय गेल्यानंतर याची तीव्रता राजसाहेबांना लक्षात आली की 8,000 मराठी कुटुंबांना स्वस्तात आणि परवडणारी घरं देणं हे सिडकोचं काम आहे। राजसाहेब ठाकरे स्वतः वेळ काढून इकडे नवी मुंबईत त्यांच्या भेटीला आले। त्याची दाहकता लक्षात घेता पुढच्या 2-5 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली गेली। सिडकोचं शिष्टमंडळ सोबत होतं, त्यात हा प्रश्न मांडला गेला। बऱ्यापैकी मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी सिडको एमडी तत्कालीन संजय मुखर्जींना निर्देश दिले होते की याच्यामध्ये आपल्याला काहीतरी दिलासा या सगळ्या मंडळींना द्यायचं आहे। नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली परत सिडको एमडींबरोबर मीटिंग झाली
आणि आता 2-4 दिवसांपूर्वी हा सुखद धक्का, प्रचंड आनंदाची बातमी सगळ्या 8,000 सिडको सोडतधारकांना मिळाली की प्रत्येक घरामागे 6 लाख याची टोटल काढली तर 480 करोड रुपये गोरगरिबांचे या निमित्ताने वाचलेले आहेत. अगदी त्यांना 1 वर्ष अलॉटमेंट लेटर आत्ता मिळणार आहे, त्यामुळे 1 वर्षाचे जर EMI पकडले तर ते प्रत्येकी 2-2.5 लाख रुपये ते वेगळे, म्हणजे ते 150-200 कोटी रुपये परत वेगळे. काही वर्षांपूर्वी आम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा एक मोठा लढा लढला होता. त्याचा फायदा त्यावेळेच्या 14,500 लोकांना झाल्या होत्या की पंतप्रधान आवास योजनेतली जी घरं आहेत त्यांना फक्त 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी. म्हणजे हे 6% जर स्टॅम्प ड्युटी वाचली तर ती 800 ते 850 कोटी ह्या गोरगरीब मराठी जनतेचे आणि मराठी कुटुंबाचे या निमित्ताने वाचलेत. आज सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील सोडतधारकांच्या या भावना आणि प्रतिक्रिया समोर येत आहेत की जर या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आवाज आणि चळवळ उभारली गेली नसती तर कदाचित आमचे घराचे स्वप्न पूर्ण झालं नसतं. आमच्या गोरगरिबांचा हा विषय, आमच्या घराचं स्वप्न हे साकार करण्यासाठी आम्ही माननीय गजानन काळे साहेबांच्या माध्यमातून राजसाहेबांची आमची भेट होऊ शकली आणि आमची व्यथा त्यांच्यापर्यंत आम्ही मांडण्यामध्ये यशस्वी झालो. राजसाहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्हाला स्वतः तिथे समोर आमची व्यथा पूर्ण सांगितल्यानंतर आणि त्यानंतर 2दा राजसाहेब माननीय मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे आज आमचा हा विषय सोडवलेला. त्यानंतरसुद्धा फक्त तेवढंच न सोडता बाळा नांदगावकर साहेबांना राजसाहेबांनी आदेश देऊन बाळासाहेब नांदगावकर साहेब सिडको MDंची भेट घेऊन ताबडतोब दर कमी करण्यासंदर्भामध्ये पाठपुरावा ठेवला आणि माननीय गजानन काळे साहेबांनी पण भीक मागो आंदोलनापासून पाठपुरावा चालू ठेवला. म्हणून आज गोरगरीब नवी मुंबईकरांना यश भेटलं आणि त्या यशाचं पूर्ण श्रेय माननीय राजसाहेब ठाकरे साहेब, माननीय बाळा नांदगावकर साहेब आणि माननीय गजानन काळे साहेब यांना जातं आणि संपूर्ण मनसे कार्यकर्ते यांचे आम्ही कायम ऋणी राहू. आम्ही आमच्या घराचं स्वप्न फक्त त्यांच्यामुळे झालं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त. 2022 साली दिवाळीला जी लॉटरी अनाऊन्स झाली त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि तिथे लॉटरी विनर झालो आम्ही. पण ज्यावेळी इरादापत्र आलं त्या इरादापत्रावरती 35 लाख आणि 30,000 अशी किंमत ठरवण्यात आली होती. साहजिकच तो आमच्यासाठी एक धक्काच होता. ते घराचं स्वप्न आमचं साकार होणारच नव्हतं हे असं आम्ही गृहीतच धरून चाललेलो. बऱ्याच जणांनी आमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते जे रूम लागलेले ते सरेंडरही केले. पण त्याच्यानंतर आम्ही माननीय गजानन काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चळवळ उभा केली, एक लढा दिला, भीक मागो आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सिडकोनी जे 35,30,000 किंमत होती ती आज 27 लाखामध्ये आम्हाला घराचं स्वप्न साकार होणार आहे. जर 35,30,000 किंमत असती तर ते आम्हाला शक्य झालं नसतं आणि आम्हालाही सरेंडर करावं लागलं असतं. परंतु माननीय राजसाहेब ठाकरे, गजानन काळे साहेब, नितीन दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा दिला आणि या ठिकाणी आज या घरांचे दर 27 लाखापर्यंत म्हणजे जे आमच्या आवाक्यात आहेत त्या आवाक्यात असल्यामुळे आज आम्हाला खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी माननीय गजानन काळे साहेब असतील, राजसाहेब असतील, नितीन दिघे साहेब असतील, सचिन कदम साहेब असतील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. 35 लाखाची घरं 27 लाखामध्ये मिळवून दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. मी एक TV मेकॅनिक आहे, माझी तेवढी ऐपत नव्हती की घर घ्यायची, पण त्यांनी मला आधार दिला की तुम्ही सरेंडर करू नका, कारण आपण काहीतरी करून रेट कमी करू. आणि आमच्या मनासारखं आता रेट कमी झालेला आहे, आम्ही हे घर आता घेऊ शकतो. हे आम्हाला मनसेमुळे, राज ठाकरे साहेबांमुळे शक्य झालं. आम्हाला सर्वसामान्यांचे देवासारखे एकदम म्हणजे देव माणूस वाटतात. मी ड्रायव्हर करतो, ड्रायव्हर लाईन. आम्हाला बामणडोंगरे इथं लॉटरी सिस्टममध्ये लॉटरी लागली, त्यामध्ये 35 लाख अमाऊंट होते. ते अमाऊंट राजसाहेब ठाकरेमुळं कमी झाली. आम्ही आता ते घर घेण्याची इच्छा आमची पूर्ण झाली. भरपूर त्यांनी संघर्ष केला, आंदोलनं केली आणि त्यातून मार्ग आम्हाला निघाला. भरपूर आभार मानतो गोरगरिबांसाठी संघर्ष केल्याबद्दल.